गुड आफ्टरनून. आज आपण पुढील भाग पाहणार आहोत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे परिवर्तन. हाऊ डू वी सी ऑन ऑब्जेक्ट. आपल्याला वस्तू कशी दिसते. द रे ऑफ लाईट फॉलिंग ऑन an object from a source of light are thrown back from the surface of that object. This is called reflection of light. We see the objects when the reflected rays reach our eyes. प्रकाश स्त्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. परावर्तित किरणे आपल्याला डोळ्यांपर्यंत पोहोचली की ती वस्तू आपल्याला दिसते. तुम्हाला इथे काही प्रयोग दिलेले आहेत. हे तुम्ही घरी रीडिंग करायची आहे प्रयोगाची. काही पॉइंट आहे बघा. इमेजेस इन अ प्लेन मिरर. स्टँड इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर अँड लुक ॲट युअर इमेज इन इट. आरशासमोर तुम्ही उभं राहून तुमची प्रतिमा त्यात पहा. राइज युअर राईट हँड. विच हँड ऑफ द मिरर इमेज इज रेज. तुम्ही उजवा हात जर आरशातील प्रतिमेला दाखवला किंवा त्या प्रतिमेमध्ये तुम्ही उजवा हात वर केला तर तुम्ही ते करून बघायचं आहे आपल्या घरी. What change do you see in image if you decrease or increase your distance from the mirror? तुम्ही आरशापासून अंतर कमी जास्त केल्याने प्रतिमेत काय फरक दिसतो. हे छोटे छोटे प्रयोग आहे तुम्हाला जे करून पाहायचे आहे. पुढे छोटे छोटे प्रयोगच आहे जे तुम्हाला रीडिंग केली की लगेच लक्षात येईल त्यामध्ये की कसे आहेत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईट्स रिफ्लेक्ट आपल्यावर काय इफेक्ट करतो. इथे बघा. द लेफ्ट अँड राईट साइड ऑफ अ ओरिजिनल ऑब्जेक्ट अपीयर टू बी एक्सचेंज इन द मिरर इमेज. म्हणजेच काय होतं. आरशातील प्रतिमेमध्ये मूळ वस्तूच्या डाव्या व उजव्या बाजूची अदलाबदल झालेली दिसते. हे 3 पॉइंट महत्त्वाचे आहे. इथं हे रीडिंग केल्यानंतर तुम्ही हे 3 पॉइंट रीड केले की मी समजून सांगते ते तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आरशातील प्रतिमेमध्ये मूळ वस्तू डावी व उजवी बाजू अदलाबदल होते हे तुम्ही घरी करून बघू शकता. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. द इमेज इज अँड फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन इट फ्रंट ऑफ इट. वस्तू जितक्या अंतरावर आरशासमोर असते तितक्याच अंतरावर तिची प्रतिमा आरशाच्या मागे असल्याचे दिसते. द साइज ऑफ द इमेज इज द सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजेच वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच असतो. ठीक आहे. इथे तुम्हाला इमेज दाखवलेली आहे बघा. द इमेज ऑफ अ प्लेन मिरर. सपाट आरशातील प्रतिमा इथे पण तुम्हाला दाखवलेले आहे. पुढचा एक प्रयोग आपण पाहणार आहोत ज्याने तुम्हाला अजून काही गोष्टी क्लिअर होतील. बघा. अ पिन होल कॅमेरा म्हणजे सूची छिद्र प्रतिमा ग्राहक. इथे तुम्हाला एक प्रयोग दाखवलेला आहे बघा. थिन पेपर. पातळ कागद घ्यायचा एकदम. इन्व्हर्टेड इमेज. कॅप होल कॅन्डल. इथे त्यांनी दाखवलेलं आहे बघा. जे आपण तुम्ही कधी पाहिले पण असेल की ह्या प्रतिमेमुळे किंवा ह्या कॅमेऱ्यामुळे आपल्याला दूरचं आणि लांबचं पटकन लक्षात येतं. बघा इथे आपण बघूया. टेक अन एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स. तुम्हाला असं सिलेंड्रिकल बॉक्स घ्यायचा आहे. रिमूव्ह इट्स कॅप ऑन वन साइड अँड पेस्ट अ थिन व्हाईट पेपर इन इट्स प्लेस. मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर
of the other cap, light and candle and hold the box is such a way. तुम्हाला काय करायचं, त्या एका साईडचं झाकण काढून तिथं पातळ कागद चिटकवायचा आहे, दुसऱ्या बाजूच्या झाकणाला मध्यभागी छोटंसं एक होल छिद्र पाडायचं आहे आणि इथे दाखवलेली बघा मेणबत्ती पेटवायची. मेणबत्ती पेटवल्यानंतर तुम्हाला एका टोकापासून दुसऱ्या टोकाच्या पातळ कागदावर तुम्हाला मेणबत्तीची ज्योतीची उलटी प्रतिमा दिसेल हा प्रयोग केल्यानंतर. इथे सेम इथे या विंडोज दाखवलेले आहे बघा, आपण पाहूया. The picture show transparent, opaque, translucent windows pan spot them. म्हणजे चित्रातील खिडकीचे पारदर्शकता आणि अपारदर्शकता कसं आपल्याला दिसेल बघा. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द विंडो पॅन we may or may not see the object on the other side through it. Identify the transparent, opaque and translucent object from among the following pieces of a glass: wax paper, tin glass, oil paper, white plastic, a tea kettle, notebook, cloth, water, wooden cupboard sheets or a notebook. आपल्याला पलीकडच्या वस्तू दिसतात किंवा काचेचा तुकडा, मेन कागद, रंगीत काच, तेलकट कागद, पांढरे प्लास्टिक, चहाची किटली, वही, कापड, पाणी, कपाट, वहीचे कागद यापैकी कोणतेही पदार्थ पारदर्शक, अपारदर्शक व अर्धपारदर्शक आहेत हे आपल्याला ठरवायचे आहे. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी अ ट्रान्सपरंट. ज्या पदार्थातून प्रकाश आर पार जातो तो पारदर्शक पदार्थ होय. द मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इज सेड टू बी ऑपक्यू. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही तो अपारदर्शक पदार्थ होय. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शियली इज सेड टू बी ट्रान्सलंट. म्हणजे ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो तो अर्धपारदर्शक पदार्थ होय. इथे तुम्हाला विंडोज दाखवलेला आहे. या विंडोतून प्रकाश आरपार जाईल का? नाही. यातून आणि यातून. इथे त्यांनी 3 पॉइंट्स समजून सांगितलेले आहे. तुम्हाला 2 प्रयोग यामधले रीड करायचे आहेत. सर्वप्रथम हा आणि सेकंड नंबरचा हा. हे तुम्ही व्यवस्थित रीड करून या डायग्राम्स तुम्ही आपल्या वहीमध्ये काढून घ्यायचे आहे. पुढचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.